अंजनगाव सुर्जी तहसीलच्या 2 महिला कर्मचारी यांनी गोपनीयतेचा अहवाल गहाळ केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार अभिजित जगताप यांनी 2 महिन्यापूर्वी 22 जून 2023 रोजी लेखी स्वरूपात अंजनगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती की आमच्या तहसील कार्यालयामार्फत 2 महिला कर्मचारी उषा धरमठोक व दुर्गा पोहरकर यांनी तहसील कार्यालयातील 2019-20-21 चे काही गोपनीय अहवाल गहाळ केले। त्यानुसार अंजनगाव पोलिसांनी चौकशी केली। चौकशी अंतिम 2 महिला पोलिसांना दोषी असल्याचे दिसून आले। तरी सुद्धा तहसील कार्यालयामार्फत पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली नाही। परंतु काही वृत्तपत्रात बातमी येताच नायब तहसीलदार रवींद्र काडे यांनी पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात पत्र दिले की आमची तक्रार मागे घेतो। यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे। तेव्हा नायब तहसीलदार रवींद्र काडे यांना आपल्या प्रतिनिधींनी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की मला वरिष्ठांना मुखपृष्ठी आदेश दिल्यानंतर मी मागे घेण्याचे पत्र अंजनगाव पोलिसांना दिले। त्यामध्ये उपविभागीय अधिकारी दर्यापूर मनोज लोणारकर तसेच प्रभारी आलेले तहसीलदार रुणय जकुलवार यांची नावे सांगितली। तरी गोपनीय अहवाल गहाळ करून वरिष्ठ अधिकारी अशा दोषी महिलांना पाठीशी घालत आहे। यातील मुख्य कारण काय, तसेच तत्कालीन तहसीलदार यांनी लेखी स्वरूपात पत्र दिले होते त्या पत्राची भूमिका काय आणि आता हे पत्र मागे घेण्याचे कारण काय, यामध्ये मोठ्या प्रमाणात गोडबंगाल असल्याचे दिसत आहे। तरी या सर्व बाबींचा जिल्हाधिकारी यांनी विचार करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहे। मला त्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त झाले होते आणि तहसीलदार साहेब हजर होते, त्यामुळे ते त्यांच्या निर्देशानुसार पोलीस स्टेशनला पत्र दिलं गेलं। सर, 2 महिने पोलिसांनी चौकशी केली आणि ते महिला त्यामध्ये दोषी आढळल्या आणि एकदम कसं एवढं तडकाफडकी मागे घेतलं, तुम्ही पत्र दिलं? एक वरिष्ठ अधिकारी तुम्हाला याबाबतीत सांगतील। कोणते वरिष्ठ अधिकारी सर? तहसीलदार साहेब, एसडीओ साहेब। जर सर आधी जर हा जो गोपनीयतेचा अहवाल हे झाला तर आधी का नाही केलं, आता वेळेवर म्हणजे असं का? याबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर बरोबर। मला त्याबाबत माहिती नाही, पण मला जे आदेश आले त्याप्रमाणे मी पत्र दिलं। का मागं घेतलं आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलू शकतो। बरं सर, वरिष्ठ अधिकारी म्हणजे नेमकं तहसीलदार साहेब मग एकच कारण आहे, त्या दिवशी तहसीलदार साहेब हजर होते, त्यांच्या निर्देशानुसार मी ते पाठवलं। हा डबल CR बनू शकतो का सर? हो, गोपनीय अहवाल लिहायला काहीच अडचण नाही आहे। एखाद्या कर्मचाऱ्याचा अहवाल समजा दिसत नसेल तो डबल लिहू शकतो, त्याला वरिष्ठ अधिकारी प्रतिवेदन करू शकतो। मग सर गोपनीय ॲक्च्युली ते गोपनीय राहिलंच नाही आहे। आता तर आम्ही त्याला गोपनीय अहवाल लिहिल्यानंतर तो शब्द आहे त्याला गोपनीय, ॲक्च्युली तो लिहिल्यानंतर त्याला झेरॉक्स कॉपी त्या कर्मचाऱ्याला दिल्या जाते। त्याच्यामध्ये काही खूप गोपनीय असतं असं आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही। तुम्ही त्याचं कर्मचाऱ्यांचं एक मूल्यांकन असतं, ते तो त्यात लिहिलाच होता ना तो त्यावेळेस तो। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।